बऱ्याचदा तुम्ही अनुभवलं असेल, मनातल्या मनात आपण बऱ्याच गोष्टी ठरवून घेतो, की मी उद्या करेल. पण ॲक्च्युअली जेव्हा उद्या येतो तेव्हा तुम्ही ती गोष्ट करत नाही. मग उद्या ठरवतात, की परवा करेल, मग समजा रविवारी करेल. असं हे आपण पुढे ढकलतच जातो आणि असं करत राहिल्याने आपल्या आयुष्यात काहीच बदल होत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जे आपण हे उद्यावर जे ढकलतो ना, हा जो माइंडसेट जो आहे ना, हा बदलण्याचा माझा प्रयत्न आहे. कारण की ह्या व्हिडिओमधल्या गोष्टी जर तुम्ही रिअल लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्या, कारणं समजून घेतल्या, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सकारात्मक बदल 100% करू शकता, होऊ शकतो. आणि लक्षात ठेवा, ॲक्शन घेतल्यानेच सकारात्मक बदल होऊ शकतात. त्याच्यामुळे जे नकळत आपण माइंडमध्ये उद्यावर पोस्टपोन करतो, याची कारणं काय आहेत ते पहिले समजून घेऊ. नंबर 1 एकचं कारण प्रेझेंट बायस. यात काय होतं, आपण इमिजिएट कम्फर्टला जास्त प्रायोरिटी देतो ॲज कम्पेअर टू आपलं जे लाँग टर्म व्हिजन असतं किंवा गोल असतो, एम असतो त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही नीटसाठी प्रिपेअर करताय, नीटची एक्झामला 1 वर्ष आहे, 2 वर्ष आहे, मग त्याचा रिझल्ट लागेल. म्हणून आज आता आपण इमिजिएट कम्फर्टला सोशल मीडियावर कम्फर्टेबल एक नो प्रॉब्लेम उद्या अभ्यास करू शकतो. त्याच्यामुळे हा प्रेझेंट बायस असतो ना, प्रेझेंट बायस, की तो प्रेझेंटला जास्त प्रायोरिटी देतो आणि लाँग टर्म व्हिजनला विसरून जातो. हे एकमेव एक कारण आहे की ज्याच्यामुळे आपण उद्यावर ढकलतो. नंबर 2चं कारण इनव्हिजिबल बॅरियर्स. असे काही बॅरियर्स असतात जे इनव्हिजिबल असतात. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला वाटलं की मला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे, मग तो ते कोणतरी ॲप डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यावर त्याला नोटिफिकेशन येतं की तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागेल. डीमॅट अकाउंट ओपन करायला प्रोसेस आहे, त्या प्रोसेस त्याला त्रास देते. ते थोडंसं त्याला मेंटली माइंडमध्येच तो की जाऊ दे यार, बघू नंतर, उद्या बघू किंवा रविवारी वगैरे बघू. आणि हे इनव्हिजिबल बॅरियर आल्यामुळे त्याला इन्व्हेस्टमेंट करायची होती म्हणून त्याने ॲप डाउनलोड केलेलं होतं आणि तो तिथे सोडून ती गोष्ट नंतर उद्यावर ढकलतो. तर हे एक कारण आहे की ज्याच्यामुळे आपण उद्यावर ढकलतो. आणि तिसरं कारण आहे नो डेडलाईन. बघा, कोणत्याही कामाला जर डेडलाईन नसेल ना, तर ते तुम्ही वेळेवर नाही करू शकत. एखादा विद्यार्थी आहे आणि त्याला वाटलं की मला AI शिकायचं आहे, पण AIला त्याने डेडलाईन शिकायचं आहे, पण त्याला डेडलाईन की मला 2 महिन्यामध्ये शिकायचं आहे. म्हणून तो काय करतो, ठीक आहे यार, उद्या करेल किंवा ठीक आहे यार नंतर रविवारी करेल, ठीक आहे आता एक्झाम सुरू त्याच्यानंतर करेल समजा. तर अशा कारणाने डेडलाईन नसल्यामुळे आपण ती गोष्ट पुढे ढकलत जातो. याच्यामध्ये हे ना ब्रेन कसं काम करतं, एखादं काम आलं आणि त्या कामामध्ये जर एखादा रेजिस्टन्स, एखादी अडचण, एखादा बॅरियर आला ना, तो लगेच त्याला अवॉइड करतो, जाऊ त्याला नंतर बघू असं. याच्याने तर काय होतं, त्याला टेम्पररी रिलीफ भेटतं आणि तो उद्यावर ढकलतो. पण ही सायकल सेम रिपीट होते. तर हे तर आपण सर्व कारणं समजून घेतले, पण याचं सोल्युशन पण आपण समजून घेऊ, जेणेकरून या मेंटल ट्रॅपमधून आपल्याला बाहेर निघता येईल. नंबर 1चं सोल्युशन आहे रिमूव्ह हॅबिट फ्रिक्शन. म्हणजे काय, एकदम सोप्या भाषेत सांगतो, प्रिपेअर एव्हरीथिंग इन ॲडव्हान्स. समजा तुम्हाला AI शिकायचं आहे, AI शिकण्याची तुमची तयारी की मी उद्यापासून AI मला शिकायचं आहे. तर पहिले काय करा, यूट्यूबवर जाऊन तुम्हाला ज्याच्याकडनं शिकायचं आहे त्याचं चॅनल चेक करा, त्याचे व्हिडिओ बघा कोणते आहेत, आणि जेणेकरून तुमच्याकडे राहील की मला उद्या काय शिकायचं आहे. तुम्हाला नोट्स काढायचे आहेत तर तुमचं पेन, तुमची नोटबुक ती पण घेऊन ठेवा आणि ती ओके ठेवा. याचा अर्थ काय होईल, जेव्हा तुम्ही उद्या ते AI जेव्हा तुम्हाला शिकायचं असेल, तेव्हा तुमच्याकडे हे कारण नसेल की यार कळतच नाही आहे, खूप सारे व्हिडिओ आहेत, कोणाला बघावं, कोणाचं काय करावं, कोणाचं व्हिडिओ बघावे, किंवा मग माझ्याकडे नोटबुक नाही आहे यार, बघू नंतर, उद्या संध्याकाळी नोटबुक आणतो, मग उद्यापासून सुरू करेल. तर हे असं कारण, जर तुम्ही हे एकदम रेडी राहिले तर तुम्हाला काही कारण नसणार नाही उद्यावर ढकलण्यासाठी, आणि ती गोष्ट तुम्ही तेव्हाच इम्प्लिमेंट कराल. नंबर 2चं सोल्युशन आहे सेट क्लिअर टाईम अँड प्लेस. हे बघा, ही गोष्ट, ही सोल्युशन एवढं पॉवरफुल आहे ना. तर तुमची जागा आणि तुमचा टाईम, की 8 ते 9 याच्यामध्ये मला अभ्यास करायचा आहे, मला सायन्सचं पहिलं चॅप्टर करायचं आहे. बघा, टाईम फिक्स होऊन गेला, ब्लॉक होऊन गेला, काम काय आहे पहिलं चॅप्टर ते ब्लॉक होऊन गेलं, जागा तर तुमची प्लेस आहे करणार. तर ह्याप्रमाणे तुम्ही ते असं केल्याने तुम्ही ती गोष्ट उद्यावर ढकलण्याला तुम्हाला काही स्कोप नाही मिळत, तुमच्याकडे कारण नाही मिळत. त्याच्यामुळे हे सोल्युशनसुद्धा खूप भयंकर पॉवरफुल आहे. वाटतं खूप सोपं, पण खूप पॉवरफुल आहे. आणि नंबर 3, श्रिंक द गोल. काहींना काय ठरवतात की ऑफिस झाल्यावर मी जिमला जाईन असं ठरवतात, पण ते गोल खूप मोठं वाटतं की ऑफिस गेल्यानंतर एक्सरसाइज, मोठं जिम जाणं, आणि त्याच्यामुळे ते जाऊ दे ठीक आहे उद्या करू, आणि याप्रमाणे ते उद्या ढकलत जातात. तर त्यांनी काय करायला पाहिजे, जाताना फक्त जाऊन या, जिमला फक्त भेट द्या पहिल्या स्टेपमध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी वॉर्मअप करा 5-10 मिनटं, आणि याच्याने काय होईल, मोमेंटम बिल्ड होईल, आणि मोमेंटम बिल्ड झाल्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक तुम्हाला ती हॅबिट लागेल, आणि ते जे तुम्ही मोठ्या गोलमुळे जे उद्यावर ढकलत होते, जिम एक्सरसाइज, दिवसभर एक्सरसाइज करायची आहे, ती तुम्ही त्या एक मोमेंटम बिल्डने तुम्ही ते इम्प्लिमेंट करू शकता. हा जो ट्रॅप आहे मी उद्या करेल, हा फक्त आजचं डिस्कम्फर्ट उद्यावर ढकलणं, हा एवढाच विषय आहे. आणि याचं सोल्युशन एकदम सिम्पल, ती जी गोष्ट आहे ती सोपी करा, छोटी घ्या, जेणेकरून तुम्हाला उद्यावर पोस्टपोन करायची गरज पडणार नाही. ॲक्शन घ्या, कारण की ॲक्शन घेतल्यानेच तुमचं आयुष्य बदलणार आहे. थँक्यू.